एकीकडे अंतरवाली सराटीमध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील गेल्या 7 दिवसांपासून आंदोलनावर ठाम आहेत। त्यांचं उपोषण सुरू आहे। तर तिकडे जरांगे यांच्या मागण्यांच्या विरोधात लक्ष्मण हाके यांनी जालन्यातल्या अंतरवाली सराटी जवळच्याच वडीगोद्री इथे उपोषणाला सुरुवात केली आहे। आज त्यांच्याही उपोषणाचा 5वा दिवस आहे। शनिवारीच मराठा आंदोलक आणि ओबीसी आंदोलक आमने सामने आल्यानंतर काही काळ मोठा तणाव निर्माण झाला होता। या तणावानंतरही ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचं उपोषण सुरूच आहे। लक्ष्मण घाटोळ आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले। तर लक्ष्मण, या हाके आणि जरांगे यांच्याबद्दलच्या ताज्या अपडेट्स काय आहेत? मिलिंद सर, अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे यांचं आंदोलन सुरू आहे, तर दुसरीकडे लक्ष्मण हाके यांचं देखील आंदोलन सुरू आहे आणि त्याच लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अशा संख्येनं वेगवेगळ्या भागातले जे कार्यकर्ते आहे मोठ्या संख्येने येतात। त्या सगळ्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी केली जाते। हा संभाजीनगर आणि बीड महामार्ग आहे, ज्या ठिकाणी अशा पद्धतीने कार्यकर्ते एकत्र आलेले आहे आणि त्यांच्याकडनं जोरदार घोषणा जी आहे आता दिल्या जात आहे। त्याची ही सगळी दृश्य बघतोय। दुचाकी रॅली घेऊन आणि काही वाहनं घेऊन हे सगळे ओबीसी बांधव जे आहेत ते लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेले आहे। पण त्यांच्याशी कुठून आले तुम्ही? आम्ही गेवराई तालुक्यातून आलो। किती लोक काय काय मागणी घेऊन आले? आम्ही मागणी आरक्षण, धनगर समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे एसटीचं, कारण गेल्या 65 वर्षापासून आमचा जो धनगर एसटी आरक्षणाचा प्रश्न आहे तो सुटत नाही। हे सरकार आलं का फक्त भूल छापा देतंय। गेल्या बारचीला 2014 मध्ये या लक्ष्मण हाके तिकडे आंदोलनाला बसलेले आहे, त्यांना भेटणार आहे? हो, त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलोत आम्ही, समर्थन करण्यासाठी आम्ही आलेलो आहे लक्ष्मण हाके साहेबाला। कारण ओबीसीचं जे कोणी आरक्षण चोरण्याचा प्रयत्न करतंय त्या हरामखोराला आम्ही धडा शिकण्यासाठी या ठिकाणी लक्ष्मण हाके साहेब बसलेले आहेत उपोषणासाठी। अशा पद्धतीनं हे सगळे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहे आणि त्यांनी हा महामार्ग जो आहे तो अशा पद्धतीने जाम केलेला आहे। सर्व्हिस रोड करणं हे सगळे कार्यकर्ते आता लक्ष्मण हाके ज्या गावामध्ये आंदोलनाला बसलेले आहे त्या ठिकाणी जाताना आपल्याला पाहायला मिळतंय। वडीगोद्री या चौकामध्ये लक्ष्मण हाके बसलेले आहे आणि त्या ठिकाणी आता हा सगळा ताफा जो आहे तो चाललेला आहे। त्याची ही सगळी दृश्य आपण बघतोय आणि एकूणच जर आपण बघितलं तर हे सगळे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक आहे। काल परवाच वडीगोद्री या ठिकाणी मराठा आंदोलक आणि ओबीसी आंदोलक हे आमने सामने आलेले होते। त्यानंतर पोलिसांनी मोठ्या प्रमाणामध्ये बंदोबस्त जो आहे तो तैनात केलेला होता आणि आता पोलिसांच्या या बंदोबस्तानंतर हे कार्यकर्ते जे आहेत ते आता दुसऱ्या मार्गावरनं मार्गस्थ होत आहे। आंदोलन स्थळावर जाण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। आता पोलीस त्यांना या सगळ्या कार्यकर्त्यांना त्यांच्या आंदोलन स्थळापर्यंत जाऊ देतात का हे बघणं महत्वाचं असणार आहे, कारण त्या ठिकाणी तणावाची परिस्थिती आहे। दोन्ही आंदोलक आमने सामने येण्याची शक्यता आहे, कारण अंतरवाली सराटी आणि वडीगोद्री हे जे गाव आहे अवघ्या काही 100 ते 200 मीटरचं अंतर जे आहे ते दोन्ही ठिकाणचं आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीनं या सगळ्या आंदोलकांना जाऊ देतात का हे बघणं महत्वाचं असणार आहे। मिलिंद सर, लक्ष्मण, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।